तर गुलाबचा बॉस कोण ही उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे आणि आता युवराज त्यालाच भेटायला जातो। ही माहिती तारिणीला कळाल्यामुळे तीही पाठलाग करत असते। एका ठिकाणी लपते आणि वाट बघत असते आणि विचार करते कोण असेल ती व्यक्ती आणि अजून कशी नाही आलेली आहे। तेवढे ते गाडी येते आणि तारिणी सावध होऊन मोबाईल पकडते, पण त्यामधून युवराज खाली उतरतो। तारिणी विचार करते म्हणजे आपण योग्य जागेवर आलो तर आता युवराजाला म्हणजे गुलाबचा बॉस येणार। आता तारिणी अगदी सज्ज होते। युवराज वाट बघत असतो आणि म्हणतो, अजून कसा नाही आला हा गुलाबचा बॉस? ह्याने मला खरंच भेटायचं म्हटला की उल्लू बनवलंय। अरे यार, नक्की काय चाललं काहीच कळत नाही। आता ह्याची मी केवळ वाट बघायची। तेवढ्यात एक गाडी येते आणि युवराज हसतो आणि म्हणतो, चला आता वेळ आली आहे गुलाबच्या बापाला भेटायची। आता गाडी थांबते आणि युवराजला उत्सुकता लागते। तारिणी पण बारीक बघत असते, तर त्यामधून बाप बीप नाही एक महिला खाली उतरते। तिने अगदी रूप घेतलेलं असतं ते कौशिकीसारखं। ती आता काही लवकर तोंड दाखवत नाही। युवराज म्हणतो, हा तर बाप नाही आहे, ही तर आई आहे। आतापर्यंत वाटत होतं हा आवाज बदलून बोलतोय, पण आता तर डायरेक्ट बापाची बाई। अरे नक्की चाललंय काय का मला उल्लू बनवतायत? आता गुलाबच्या बॉसला खरंच युवराजला भेटायचं असतं की तारिणी निशाण्यावर असते? कारण जे वसुतेची मैत्रीण म्हणून तारिणीसमोर मिरवत असते, तीच आता तारिणीच्या टीमला राखण बसते। कारण तिची टीम बंदुका घेऊन तारिणीच्या मदतीला जाणार असते, पण तेवढ्यात जे येते आणि सगळ्या प्लॅनवर पाणी फिरवते। आता हे तारिणीला पण कळून चुकतं, पण जेला माहिती होऊ नये म्हणून ती एकटीच लढते। वाढदिवसाच्या निमित्ताने केदारला घरी ठेवलेलं असतं, कारण घरामध्ये ह्यावेळेस कोण व्यक्ती अवेलेबल आहे हे कळण्यासाठी तारिणीच प्लॅन करते। पण घरामध्ये फक्त चेतना आणि इशिता असते। यावरून सिद्ध होतं की जेला माहीत असतं की गुलाबचा बॉस युवराजला भेटायला जाणार। आता मालिकेमध्ये घडलाय खूप मोठा बदल, कारण युवराज आणि तारिणी बघतात की बाईच्या रूपामध्ये तो माणूस असतो आणि हे बघून तारिणीच्या पायाखालची जमीनच सरकते। पण तिला एक समाधान वाटतं की खांडेकरांच्या घरातील कोणीच नाही। आता तारिणी खूप प्रयत्न करते, पण त्याच्यापर्यंत काय पोहोचत नाही आणि मग घडतो खूप मोठा प्लॅन। घरामध्ये पूजा असते आणि पूजेला तारिणी आणि केदार बसतात। आता गुरुजी सांगतात, ह्या घरावरचं व्रत टाळायचं असेल तर तुम्हाला ही पूजा करावी लागणार। त्या पूजेला घरामध्ये सगळेच असतात। ते तारिणीला एक सूप देतात आणि ते सूप घेऊन तारिणीला बाहेर पाठवतात। ती रस्त्यावरून चाललेली असते, पण तिच्या चेहऱ्यावर खूप समाधान असतं। पण तेवढ्यात एक गाडी येते आणि तारिणीसमोर थांबते। तारिणी काय करणार, तेवढ्यात बंदूक घेऊन दोघं उतरतात। पूजा पूर्ण करायची म्हणून तारिणीला सूप काय खाली टाकता येत नाही। ती आता बघत असते, तेवढ्यात एकजण मागून येतो, तिच्या डोक्यात काळा कपडा घालतो। आता तिला उचलतात आणि गाडीत टाकतात। एका ठिकाणी खूप अंधार असतात, तिथे तारिणीला खुर्चीवर बसवतात। तारिणी आता डोळे उघडते, तिला अंधुक दिसत असतं। ती समोर बघते तर खुर्चीत एकजण बसलेला असतो आणि शर्टने त्याचा चष्मा पुसतो। आता तिला स्पष्ट दिसायला लागतं। ती समोर बघते तर तिचे सर असतात आणि ते म्हणतात, खूप कमी ऑफिसरच्या आयुष्यात देशासाठी शहीद होण्याची संधी येते, तू तयार आहेस ऑपरेशन तिरंगासाठी? तारिणी म्हणते, ऑर्डर द्या सर। त्यापुढे आता तारिणीचं आयुष्यच बदलतं। ती आता तिच्या कानातले गळातले बांगड्या सगळंच काढून ठेवते आणि एक ड्रेस घालते आणि निघते ऑपरेशन तिरंगासाठी आणि म्हणते, आता घराबरोबर मी देशही सांभाळणार। आता बघूया ह्याच वाटेमध्ये तारिणीला तिच्या आईचा खुनी मिळतो की काय। असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।